कोथाळचे राजेश पवार यांचे बंधू आज आपल्यासोबत मुलाखतीला आहेत. अ, आपण झडपी गटासाठी ते उभे आहेत. काँग्रेसचे एकनिष्ठ समर्थक आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय सांगतात ते. काय सांगाल आपले बंधू झडपीसाठी उभे आहेत? ते पहिले काँग्रेसचे एकनिष्ठ आहेत. हं. गेली त्यांचं जोपर्यंत ज्यावेळेस मतदानाचा हक्क आला, हं, हं. त्यावेळेसपासून काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. हं, हं. ते केंद्रीय गृहमंत्री हं. माजी हं. सुशीलकुमार शिंदे आणि लोकप्रिय खासदार हं. प्रणिताई शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. हं, हं. त्यांनी ज्यावेळेस गावात दुष्काळ पडला होता, हं. त्यावेळेस आमच्या ह्या तलावामध्ये हं. जवळजवळ 4,000 जनावरांना चाऱ्याचं काम केलं छावणी काढून. हं, हं. दुष्काळ पडला होता त्यावेळेस त्याच गावाला पाणी टँकरनं स्वतः हं. पाजलं. हं. त्याच काळात ते कुंती मातेचं मंदिर हं. जो पुराणकालीन हं. होतं ते त्यांच्या फंडातूनच घेतलेलं. हं. त्या सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या. हं. ती फेवर ब्लॉक बी त्यांच्याच काळात केलेला आहे. हं. ते त्याला सुशोभीकरण असेल किंवा गटार असेल हं. किंवा दलित वस्तीतलं फेवर ब्लॉक असेल, सभामंडप असेल, हं. हे पूर्ण जे आहे शाळेला कंपाऊंड असेल हं. किंवा समाज मंदिर असेल, हं. ग्रामपंचायत सुशोभीकरण असेल, हं. हे सर्व त्यांच्या कार्यकाळात केलेली कामं आहेत स्वतः. हं. हं. मग आता जर हे पंचायत जिल्हा परिषदला निवडून दिलं तर सर्व गावात हं. ह्याच्यापेक्षा विकास चांगला करतो. हं. असा आमच्या गावाचा आमचा अनुभव आहे. म्हणजे त्यांना एकूणच कामाचा अनुभव असल्यामुळे आणि जुना कामाचा अनुभव आहे आणि त्याशिवाय ते काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ सुद्धा आहेत आणि आता या जिल्ह्याच्या खासदार प्रणिता शिंदे सुद्धा स्वतः खासदार आहेत. त्यामुळं निधीच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल लोकांना निधी? ही एकनिष्ठ काँग्रेसचा प्रेमी असल्यामुळं आणि लोकप्रिय खासदार प्रणिताईंचं कट्टर समर्थक असल्यामुळे प्रत्येक गावात निधी कमीच पडू देणार नाहीत. आणि जिल्हा परिषदनं जोपर्यंत जो निधी आहे तो खिचून आणण्याचं काम करणार. त्यांना जवळजवळ 25-30 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी जवळून इलेक्शन खेळलेले ती शिंदे साहेबांबरोबर, प्रणिताई बरोबर, जिल्हा परिषदचा आजपर्यंतच पूर्ण जोपर्यंत यांचा वाटा सत्तेत नसताना सुद्धा यांनी खिचून आणण्याची धमक आहे. असं पेनूर गटातल्या जनतेला त्यांना निवडून द्यावं. त्यांच्या गावाचा विकास होईल, त्यांचा जवळचा माणूस मिळेल, सच्चा कार्यकर्ता, एकनिष्ठ, कधीही अजून पक्ष बदललेला नाही, निष्कलंक, भ्रष्टाचाराचा आरोप नाही, असा जर माणूस तुम्हाला पाहिजे असेल तर निवडून द्या आणि तुमच्या गावाचा विकास करून घ्या. असा कुठला निधी आहे जे ताईंकडनं त्यांनी आणला आणि गावामध्ये किंवा ताईंनी बी इतर कुठल्या गावामध्ये निधी दिलाय तुम्हाला सांगता येईल? त्यांनी पेनूर गटात 1 कोटीचा निधी वाटलेला आहे सध्या. मग ते प्रत्येक गावात आहे वेगळा वेगळा 10 लाख 5 लाख काय असेल ते त्यांना माहिती. या भागातील जनतेला तुम्ही काय आव्हान करता? त्या भागातल्या जनतेला एकच आवाहन करतो, निष्कलंक माणूस तुम्ही जिल्हा परिषदला पाठवा आणि त्यांच्या मागे आशीर्वाद मतरूपी आशीर्वाद द्या आणि तुमच्या गावाचं कल्याण करा. कोथाळ्यामधून त्यांचे राजेश पवार यांचे बंधू आपल्यासोबत आहेत. त्यांचा एकूणच विकास कामाचा अनुभव आणि पक्षाची असलेली एकनिष्ठता, काँग्रेस पक्षानेही त्यांना चांगल्या पद्धतीचा गावासाठी निधी दिला आणि त्याचीच भावना घेऊन त्यांनी झडपीसाठी आता इलेक्शनला उतरले. तर त्यांनी सांगितलं की या भागातील जनतेने जसा आमच्या गावचा विकास झाला तसा तुमच्या गावातील विकास कामाला सुद्धा आम्ही निधी कमी पडू देणार नाही. मी संपादक सचिन दळवे, जनपद न्यूजमध्ये. आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुश खबर. मोहोळ शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा. आमच्याकडे सॅमसंग, ओप्पो, OnePlus, आयफोन, रिअलमी, विवो, मोटोरोला इत्यादी मल्टी ब्रँड मोबाईल उपलब्ध. त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज, चार्जर, साऊंड बार, पॉवर बँक, कार चार्जर उपलब्ध आहे. माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम, प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहोळ. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921 58 77 99, त्याचबरोबर 9730 79 23 84.